नमस्कार, मी वर्षा नलवडे. महाराष्ट्राचे महानिर्णय या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं नुकतंच लोकार्पण झालंय आणि या विमानतळामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. मध्ये एक महत्त्वाची भूमिका हा निभावणार आहे. 2036 मध्ये या विमानतळाचं टर्मिनल 4 कार्यान्वित होणार आहे. हे विमानतळ भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई मेट्रो लाईन 3च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केलंय. या मेट्रो लाईनची एकूण लांबी ही 33.5 किलोमीटर आहे, ज्यामध्ये कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान 27 स्थानकं आहेत. या मेट्रो मार्गामुळे आरे, जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोड ते कफ परेड हे अंतर काही मिनिटांमध्येच पूर्ण होणार आहे. प्रत्येक स्थानकामध्ये अपंगांसाठी रॅम्प लिफ्ट यासोबतच आधुनिक सुरक्षा व्यवस्था देखील आहे. यामुळे मुंबईकरांसाठी जलद आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झालाय. मेट्रो लाईन 3ची वैशिष्ट्य: एकूण स्थानकं 27, त्यापैकी 26 भूमिगत. एकूण लांबी 33.5 किलोमीटर. वेळ संपूर्ण प्रवास 1 तासाच्या आत पूर्ण. पहिली ट्रेन सकाळी 5:55 भाडं 10 ते 70 रुपये. ये अंडरग्राउंड मेट्रो विकसित होते भारत का जीवंत प्रतीक है. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी 31,628 कोटींच्या मदतीचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 18,500 रुपयांची मदत दिली जाणार. हंगामी बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 27,000ची मदत दिली जाईल. बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 32,500 रुपये दिले जातील. रब्बी हंगामासाठी बी बियाण्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये सरकार देणार. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये अधिक दिले जातील. खरडून गेलेल्या जमिनीला सरकार प्रति हेक्टरी 47,000 रुपये कॅश देणार आणि 3 लाख रुपये प्रति हेक्टर नरेगाच्या माध्यमातून देणार. 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार. नुकसान झालेली घरं पंतप्रधान आवास योजनेतून बांधली जातील. ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरणाच्या कामांसाठी 358.89 कोटी निधी मंजूर करण्यात आलाय. यातील ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी 133 कोटी रुपये, अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरणासाठी 135 कोटी रुपये, तर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी 90.89 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आता पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब होती. मराठी हा राजकारणाचा नव्हे तर सन्मानाचा विषय आहे, असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलंय. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस ते बोलत होते. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी.